शेतकरी बांधवांनो, बरेचसे शेतकरी एक मागच्या वर्षापासून सरी वरंबा तयार करून त्याच्यावर टोकन पद्धतीनं सोयाबीन लागवड करायलेली आहेत आणि ह्याच्यामध्ये म्हणजे चांगले रिझल्ट सुद्धा भेटलेले आहे. म्हणजे जिथं 10 क्विंटलचं ॲव्हरेज होतं तिथं 14, 15, 16 अक्षरशः 20, 23 क्विंटल पर्यंत ॲव्हरेज शेतकऱ्यांचं वाढलंय. अशा प्रकारचे म्हणजे शेतकऱ्यांना त्याचे बक्षिसं सुद्धा जे आहे ते कृषी विभागाकडून भेटलेले आहेत. तर ह्या पद्धतीमध्ये सरी वरंबा तयार करण्यासाठी वेगळं ट्रॅक्टर, त्याच्यानंतर त्याच्यासोबत खताचं जुगाड नसल्यामुळं खत पेरणीला येणाऱ्या अडचणी, तर ह्याच्यावर आणि नंतर पुन्हा माणसाच्या साहाय्यानं मनुष्यचलित जे काही ढकलायचं यंत्र आहे त्याच्यानं पुन्हा टोकन, तर त्याला वेळ लागतो. तर त्याला एक पर्याय म्हणून जे आहे ते शेतकरी महोदयांनी एक नवीन प्रयोग केलेला आहे. तर तो काय प्रयोग केलाय थोडासा आपण तो जाणून घेऊ. साहेब नमस्कार, तुमचं पूर्ण नाव सांगा, गाव सांगा. वैजनाथ मधुकर भोसले, राहणार अंजनपूर, तालुका अंबाजोगाई. गेल्या वर्षी तुम्ही टोकन पद्धतीनं सोयाबीन लागवड केली होती, मात्र तिथं करताना कसं केलं होतं? आधी सरी पाडली होती, हा. सरी पाडल्यानंतर पुन्हा हाताने टोकन चलून पेरणी केली. बरं, त्याच्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला? आम्हाला 4-5 तास लागला एक सरासरी. 4 तास. किती क्षेत्रासाठी? 1.5 एकर. बर, आता हे जे तुम्ही जुगाड केलेला आहे, हा सांगाडा जो आहे तो कशाचा सांगाडा आहे? हा यंत्राचा सांगड आहे. पेरणी यंत्राचा सांगाडा आहे. समजा साध्या जी काही पेरणी पारंपरिक पेरणी यंत्र आहे त्याचा सांगाडा आहे. तर ह्याला तुम्ही काय ऍडजस्टमेंट केलं थोडंसं सांगा. ह्या नालीपासून म्हणजे बेड तयार करण्यापासूनच काय केलं त्याच्यासाठी? फणं आणले बर आणि हे पाईप घरचंच आहे सगळे. बर बर टोकन यंत्र विकत आणले आणि हा, हा. 2000 रुपये खर्च केला साहेब मी त्याला. ह्या नाली सहित सगळ्यात 2000 रुपये खर्च आला का? नाली एक जणांची आणलेली आहे ती बर, वापरण्यासाठी. वापरण्यासाठी. हा बर. तर आता हे यंत्र जे आहे ते तुम्ही बसवलेले आहेत आणि हे मागचं असेंब्ली अशा पद्धतीची तयार केली. बर, तर ह्याचं काय म्हणजे आता इथं आपल्याला दिसतंय, तर काय फायदा काय झाला असं वाटतं तुम्हाला? टोकन पण व्हायला लागली बर, आणि व्यवस्थित व्हायला लागली. म्हणजे एकाच वेळेस जे आहे ते आणि हा सरी पण व्हायला लागली. सरी एकाच वेळेस होईल आणि लगेच टोकन पण होईल. आता खताच्या बाबतीत तुम्ही काय करणार? खत कसा पेरणार आहेत? खतासाठी एक पेटी बसवायचा इथं? चालू आहे. हा हा, खाली मोगा टाईप फन करायचं चालू. ओके, चालेल चालेल. तर आता ह्याचं एक ट्रायल सुद्धा बसवणार आहे सर. फवारण्याचं कुठं बसवणार आहे? हा आपल्यापाशी बॅलर सुद्धा आहेत. बर. गेल्या वर्षी पेरणी अंतरावर फवारे बसून चालू होतं ते. बर बर. बॅलर ह्याच्यावर ठेवून हा, इथं पाठी त्याच्या वजन काय अडचण येणार नाही, काय नाही. म्हणजे लगेच तुम्ही तणनाशक जे आहे लगेच पेंडिमिथिलिन जे आहे ते लगेच मागे मारणार आहे. ओके ओके, छान आहे. आता एक ट्रायल. तर शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीनं हे आहे. आणि तर आता ऍट अ टाइम इथं जे आहे तर वरंबा पण तयार व्हायलेला आहे आणि हा वरंबा तयार होऊन जे तुम्ही बघितलं तर हे जे काही यंत्र आहे तर ह्या यंत्राच्या साहाय्याने जे आहे ते टोकन सुद्धा जे आहे ते इथं होणार आहे. आणि लगेचच ह्यांनी पुढं टाक्या ठेवून जे आहे ते इथं तणनाशक फवारणीचं सुद्धा जुगाड ते करणार आहे.